जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भाऊ यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त खंडेराया झाली माझी दैना दैनर या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर इकडे लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो. तर सोबतच मित्रांनो, व्हिडिओचे लागणारे मटेरियल आहे पिटमार्कचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा नाही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर डिस्क्रिप्शनमधली लिंक जर ओपन झाली नाही तर तुम्ही टेलिग्राम चॅनल वेदांत एडिटिंग हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करण्याआधी आपल्याला सुपर पेन ॲपची गरज लागणार आहे. सुपर पेन ॲप ओपन करून प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल आहे मित्रांनो, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड करून सिंगापूरचं वेपन कनेक्ट करून मग कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर मी जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना तो ॲड करून घ्यायचा. तो ॲडवरती क्लिक केल्यानंतर इझिली ॲड होऊन जाईल. तर मी हा बिटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. हा माझा बिटमार्कचा व्हिडिओ नाही आहे. तर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट झालेल्या ऑडिओवरती क्लिक करून बीट्समध्ये यायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स चेंज होतात ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. तर तुम्ही 1 वरून 2 बीट्स असं चेंज झालं तर तसं ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही 1 वरून 2, 2 वरून 3 असं चेंज होताना. तर तुम्ही पुढचे बीट्स ॲड करून घ्यायचेत. तर मी एवढे बीट्स ॲड केलेले आहेत. तर आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 2 बटाने मोठे करायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर तुम्ही पुढचे स्प्लिट करायचे. मी व्हिडिओ थांबून स्प्लिट करून घेतो आणि बीट्ससुद्धा ॲड करून घेतो. त्यानंतर आता काय करायचे, इथे स्टार्टिंगला पहिल्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे ओपीसी नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून हे 100 असलेले ओपीसीटी 15च्या आसपास ठेवायचे. तर पुढच्या 2 लेअर्सला अशाच प्रकारे ओपीसीटी कम करायचे. तर बघू शकता मी केलेलं आहे. त्यानंतर आता इथे ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या बीटवरती येऊन इथे मायनसचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे एक बीट सोडायचे. त्या पुढच्या बीटवरती येऊन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे सुद्धा तोच इफेक्ट ॲड करायचा आहे. असं 11 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपले एक फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथे पुढच्या बीटपर्यंत म्हणजे मोठं करायचे. ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्पोमध्ये जाऊन 3D कार्टून नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा ॲनिमेशन. इथे भेटून जाईल मित्रांनो आपल्याला 3D कार्टून. बघू शकता मित्रांनो 3D कार्टून ॲड केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 2 बोटाने थोडंसं मोठं करायचं इमेजला. त्यानंतर 1 नंबरच्या बीटवरती येऊन ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्टून नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं ॲड केल्यानंतर त्यानंतर थोडंसं मोठं करायचं इमेजला. तर बघू शकता. त्यानंतर आता दुसऱ्या तिसऱ्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेंटिंग नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये रॉक व्हर्टिकली, पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये रॉक लेटरली, पुढच्या लेअरमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली
11 सेकंडच्या लेअरवरती जाऊन शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये रॉक व्हर्टिकली, त्यानंतर 13 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे 1 नंबरला एक आपल्याला डायनॅमिक शेक 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा, तो भेटून जाईल. 14 सेकंडच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये येऊन स्लाईड नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टी आपल्याला असंच ॲड करत यायचं पुढे इथे 18 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर 18 सेकंडच्या पुढनं रॉक हिटर ॲड करायचे लेअरला. त्यानंतर ना ते 20 सेकंडच्या लेअरवरती शेक 3 नावाचा ॲड करून पुढच्या लेअरवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली ॲड करत जायचं. आता एकदम लास्टपर्यंत ही जी बीट आहे ना एकदम लास्टची मोठी लेअर, त्या लेअरला 5 सेकंडपर्यंत ॲड करायचं रॉक व्हर्टिकली. त्यानंतर नाही कॉम्बोमध्ये जाऊन झूम ऑन नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबर तो वरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जायचं. इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून तर ते व्हिडिओ इफेक्ट्स बघू शकता. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला 2 नंबरला एक्झोनल स्पॉट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो पहिल्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा. त्यानंतर ना पहिल्या बीटवरती येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन तोच इफेक्ट ॲड करायचा एक्झोनल स्पॉट नावाचा पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना 7 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन स्पार्कमध्ये येऊन स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या 9 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना 9 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्पार्कमध्ये जाऊन इलेक्ट्रिक हर्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा एका लेअरला. पुढच्या लेअरचं ते डिलीट करायचं सगळं. त्यानंतर ना आता 11 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं. स्पार्कमध्ये येऊन आत्ताचा इफेक्ट ॲड करायचं इलेक्ट्रिक हर्ट नावाचा. त्यानंतर ना 12 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन स्प्लिट फिकर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना या बीटवरती येऊन इथे आता बॉडी फिक्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन इथे इन माय हार्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या 3 बीट्स म्हणजे 4थ्या बीटपर्यंत. त्यानंतर ना 4थ्या बीटवरती म्हणजे 15 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी फिक्समध्ये जाऊन प्रोमध्ये येऊन इथे ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून 4 लेअर्सला सोडून 4थ्याच्या पुढच्या लेअरवरती ॲड करून घ्यायचं. त्यानंतर ना इथे आणखी एकदा आता 16 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन हर्ट फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करून 4 सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 18 सेकंडच्या पहिल्या बीटपासून येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन स्टार लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या एक लेअर सोडून पुढच्या लेअरपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन फेल फायर नावाचा इफेक्ट ॲड करून 4 लेअर्स म्हणजे तो इफेक्ट संपला ना तो बंद करायचे. त्यानंतर ना आणखी एकदा बॉडी फिक्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन देवी विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत 1, 2, 4थ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. 4थे 3 बीट सोडायचे आहेत मध्ये. त्यानंतर बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करून 3 बीट सोडायचे आहेत मध्ये. त्यानंतर 4थ्या बीटवरती ॲड करायचे. आणखी एकदा बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये जाऊन ग्लोचिक नावाचा इफेक्ट ॲड करायचे पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन 1 वे शिफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करून ॲडजस्टवरती जाऊन स्पीड जे ते 100 करायची. त्यानंतर नाही पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन फायरफ्लाय नावाचा इफेक्ट ॲड करून 3 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर लास्टून दुसऱ्या बीटला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन लाईटिंग बॉटम नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा लास्टपर्यंत व्हिडिओच्या. त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तरी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.